नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, या ठिकाणी सर्वात मोठी बातमी येत आहे शिवसेना शिंदे गटातून. शिवसेना शिंदे गटात मोठी नाराजी या ठिकाणी दिसून येत आहे. पुन्हा एकदा नाराजीचा सूर या ठिकाणी उमटत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंची डोकेदुखी नक्कीच वाढणार आहे. तर मित्रांनो, जाणून घेऊया सविस्तर बातमी, नेमकं घडलंय काय व्हिडिओच्या माध्यमातून. त्या अगोदर तुम्ही जर आपलं राजकीय वादळ यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना मोठी संधी देण्यात आली आहे. राहुल शेवाळे, गजानन कीर्तीकर, शायना एनसी, संजय निरुपम, संजय मंडलिक, आनंदराव अडसूळ या सगळ्या दिग्गजांना धक्का देत ज्योती वाघमारे यांनी राज्यसभेची उमेदवारी मिळवली. पण वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी जाहीर होताच शिवसेनेमधील ज्येष्ठ नेत्यांनी नाराजीचा पहिला बॉम्ब या ठिकाणी फोडला आहे. शिवसेनेचे माजी खासदार, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी राज्यसभेची उमेदवारी न मिळताच शिवसेनेसह भाजपवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, नाराजी ही मनात ठेवायची आहे की बाहेर काढायची हा प्रश्न आहे. नाराजी ही सर्वांकडेच असते. ज्यावेळी एखादी गोष्ट अपेक्षित नसताना ती मिळत नाही त्यावेळी नाराजीही असतेच, असे विधान करत आपल्याला नाराजीला मोकळी वाट करून दिली आहेत. एकीकडे आनंदराव अडसूळ यांनी आपली खतखत बाहेर काढताच दुसरीकडे मी पक्षाचा जबाबदार नेता असून शिंदे यांच्या वाघमारे उमेदवारींना देण्याच्या निर्णयावर मी अधिक काही बोलणार नाही असं स्पष्ट मत करताच भरपूर काही ते बोलून गेले. त्यामुळे शिंदे गटात पुन्हा एकदा नाराजीचा सूर या ठिकाणी दिसून येत आहे आणि शिंदे गटात पुन्हा एकदा फूट पडण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झाल्याचं देखील बोललं जात आहे. तर यावर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.